आपण ज्या पृथ्वीवर राहतो ना, ती फक्त एक दगड-मातीचा गोळा नाहीये. ती खरं तर एक खूपच इंटरेस्टिंग, कॉम्प्लेक्स सिस्टम आहे आणि ही सिस्टम बनली आहे 4 वेगवेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या थरांपासून. आता हे चित्र बघा. यातून आपल्याला पृथ्वीची रचना अगदी स्पष्टपणे दिसते. म्हणजे बघा, जमीन, पाणी, हवा आणि जिथे हे तिघं एकत्र येतात तिथे तयार होणारी सजीव सृष्टी. हीच आहेत ती 4 महत्वाची आवरणं. आणि या सगळ्यांमुळेच आपला ग्रह, आपली पृथ्वी परिपूर्ण बनते. चला तर मग सुरुवात करूया अगदी आपल्या पायाखालून, म्हणजे जमिनीपासून, ज्याला आपण शिलावरण म्हणतो. तर हे शिलावरण म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा पृथ्वीचा तो कठीण, खडकाळ बाहेरचा भाग आहे. अगदी उंचच्या उंच पर्वतांपासून ते खोल महासागराच्या तळापर्यंत आपण ज्या कठीण पृष्ठभागावर उभे आहोत तो सगळा याच शिलावरणाचा भाग आहे. आणि हो, हा पृष्ठभाग सगळीकडे एकसारखा नाहीये बरं का. कुठे आपल्याला उंचच उंच डोंगर रांगा दिसतात, तर कुठे मैलून मैल पसरलेली सपाट मैदानं आणि कुठे एकदम खोल दर्या. खरंच शिलावरणाचं हे रूप किती वेगवेगळं आणि थक्क करणारं आहे, नाही का? आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्या संपूर्ण पृथ्वीच्या पृष्ठभागाचा विचार केला तर त्यातला फक्त 1/3 भाग जमिनीचा आहे. म्हणजे एवढासाच भाग शिलावरणाचा भाग बनतो. आणि ही जी जमीन आहे ती मग वेगवेगळ्या मोठ्या खंडांमध्ये विभागली गेलीये. जसं की आशिया, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया. चला, आता जमिनीच्या दुनियेतून आपण थेट उडी मारूया पाण्याच्या अथांग विश्वात, म्हणजेच जलावरणात. बघूया तरी हे पाणी आपल्या ग्रहाला नेमकं कसं घडवतं. जलावरण म्हणजे काय? तर पृथ्वीवर असलेलं सगळ्यांचं सगळं पाणी. यात फक्त महासागर, नद्या, तलाव नाहीत, तर जमिनीखालचं पाणी, अगदी ध्रुवांवरचा बर्फ आणि हो, आपल्या हवेत असलेलं बाष्पसुद्धा याच जलावरणाचा एक भाग आहे. या जलावरणाचा सगळ्यात मोठा हिस्सा कोणता असेल? तर ते आहेत हे विशाल महासागर. विचार करा, पृथ्वीचा जवळजवळ 2/3 भाग यांनीच व्यापलेला आहे. याचाच अर्थ पाणी फक्त महासागरातच वाहत नाहीये, ते जमिनीखाली पण आहे, हिमनद्यांच्या रूपात गोठलेलं आहे आणि बाष्प बनून तर ते आपल्या आजूबाजूच्या हवेत सतत असतंच. बघा, एका बाजूला हे प्रचंड महासागर आणि दुसऱ्या बाजूला आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असलेलं भूजल, जे आपण विहिरींमधून मिळवतो. या 2 चित्रांमधनं आपल्याला जलावरणाचा आवाका किती मोठा आहे याचा अंदाज येतो. ठीक आहे, जमीन आणि पाणी तर झालं. आता जरा वरती नजर टाकूया. आपल्या ग्रहाभोवती एक अदृश्य पण खूप महत्वाचं संरक्षक आवरण आहे, वायूंचं आवरण. त्यालाच आपण म्हणतो वातावरण. हे वातावरण म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची संरक्षक चादरच आहे असं समजा. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अशा अनेक वायूंच्या मिश्रणाने बनलेला हा थर आपल्या ग्रहासाठी किती महत्वाचा आहे हे आपल्याला पुढे कळेलच. आणि गंमत म्हणजे हे वातावरण काही एकच एक थर नाहीये. जसे कांद्याला कसे वेगवेगळे पदर असतात, अगदी तसंच पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते थेट अवकाशापर्यंत वातावरणाचेही वेगवेगळे थर आहेत. चला एक छोटासा प्रवास करूया जमिनीपासून वरच्या दिशेने. सगळ्यात पहिला थर लागतो तो तपांबर, जिथे ढग, पाऊस, वारा म्हणजे हवामानाच्या सगळ्या घडामोडी होतात. त्याच्यावर आहे स्थितांबर, मग मध्यांबर, त्यानंतर आयानांबर आणि शेवटी येतो तो बाह्यांबर, जिथून खरं अवकाश सुरू होतं. आता आपण जो स्थितांबर पाहिला त्यात एक खूप खूप महत्वाचा थर आहे, तो म्हणजे ओझोनचा थर. हा थर म्हणजे पृथ्वीचा नैसर्गिक सनस्क्रीन आहे. तो सूर्यापासून येणारी घातक अतिनील किरणं स्वतः शोषून घेतो आणि पृथ्वीवरच्या जीवसृष्टीला वाचवतो. तर बघा, आपण जमीन पाहिली, पाणी पाहिलं, हवाही पाहिली. आता विचार करूया त्या चमत्काराबद्दल जो ह्या तिघांच्या एकत्र येण्यामुळे घडतो. आणि तो चमत्कार म्हणजे जीवन. हा एक मोठा प्रश्न आहे, नाही का? की हे 3 निर्जीव घटक म्हणजे जमीन, पाणी आणि हवा हे एकत्र येऊन सजीव सृष्टी म्हणजे जीवन निर्माण कसं करतात? याचं उत्तर त्यांच्या सततच्या इंटरॅक्शनमध्ये म्हणजे देवाणघेवाणीत दडलेलं आहे. आणि याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जलचक्र. समुद्राचं पाणी वाफ होऊन वातावरणात जातं, त्याचे ढग बनतात, पाऊस पडून तेच पाणी जमिनीवर येतं आणि नद्यांमधून पुन्हा समुद्राला मिळतं. ही तर एक प्रकारे आपल्या ग्रहाची रक्ताभिसरण प्रणालीच आहे. आणि याच सततच्या अंतर्क्रियेमुळे पृथ्वीवर असंख्य प्रकारची पर्यावरणं म्हणजे वेगवेगळी परिस्थिती तयार झाली आहे. त्यामुळेच तर कुठे ध्रुवीय अस्वलांसारखे प्राणी बर्फात राहतात, तर दुसरीकडे कांगारूसारखे प्राणी उष्ण आणि कोरड्या हवामानातही आरामात जगतात. किती ही विविधता! तर आपण काय पाहिलं याचा एक छोटासा आढावा घेऊया. पृथ्वीचं कठीण कवच ते म्हणजे शिलावरण. पृथ्वीवरचं सगळं पाणी ते झालं जलावरण.
आपल्या सभोवतालची हवा म्हणजे वातावरण, आणि जिथे हे तिघं एकत्र येतात तिथे तयार होतं ते आपलं जीवावरण म्हणजेच सजीव सृष्टी. हे तर आता स्पष्ट झाले की ही चारी आवरणं वेगळी नाहीत, तर ती एकमेकांमध्ये घट्ट गुंतलेली एकच सिस्टीम आहे. मग शेवटी एक प्रश्न उरतो, जेव्हा आपण म्हणजे मानव या सिस्टमच्या कुठल्या तरी एका भागावर दबाव टाकतो तेव्हा त्याचे परिणाम संपूर्ण ग्रहावर कसे आणि कुठे कुठे दिसून येत असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?